ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, ती 2 मुलं दिसतायत का भेळ खाणारी? तो मुलगा आणि मुलगी कशी भेळ खातायत बघ. तसंच लहानपणी मी आणि तन्वी सुद्धा भेळ खायचो असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली म्हणतो, हो एकत्र अभ्यास करायचो आम्ही. पूर्णाची सांगायची आम्हाला, अभ्यास पटापट करा मग मी तुम्हाला चॉकलेट देईन. तर आता सायलीला काहीतरी आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. मी केलाय अभ्यास, मला चॉकलेट पाहिजे. मी केलाय ना अभ्यास, मला चॉकलेट पाहिजे. असं तिच्या कानात गुणगुणायला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला खूप अस्वस्थ वाटायला लागतं. तर आता अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. सायलीचं मन खूप विचलित झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. आता सायली असं म्हणत होता अर्जुन, काय होतंय? काही आठवतंय का असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायलीला आठवायला लागतं आणि तिला त्रास व्हायला लागतो आता. तर आता तिला आठवायला लागतो एक मुलगा आणि एक मुलगी, तसं ते खेळत असतात आणि म्हणत असतो तो मुलगा, ए भित्री भागूबाई. भित्री भागूबाई तिच्या कानात आता फिरत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो, सायली सायली काय झालं सायली, बरं मला सांग ना, तू अभ्यास केल्यावर तुला कोणतं बक्षीस मिळायचं असं म्हणत होता अर्जुन? मधुभावांकडून किंवा तुझ्या आईबाबांकडून? काय आठवतंय का तुला की तू खूप लहान होतीस तेव्हा असं म्हणत होता अर्जुन? यु नो वॉट, आम्ही लहान असताना ना, मी आणि तन्वी आम्ही खूप चित्र काढायचो, आम्हाला डॅड शिकवायचे असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायलीला खूप त्रास व्हायला लागतो. तुला कोणी शिकवलं चित्र काढायला, की तू स्वतःच शिकलीस, आईबाबांनी शिकवलं का तुला असं म्हणत होता अर्जुन. तर आता परत तिला भास व्हायला लागतात, हसायचे वगैरे. मी केलाय अभ्यास, मला चॉकलेट द्या असं तिला परत ऐकायला येतं आता बघा प्रेक्षक हो. आई असं म्हणून ओरडलेली असते ना लहानपणी, तर आता सायली जोरात ओरडते आई म्हणून आणि आता तिला चक्कर येते. सायली असं म्हणत होता अर्जुन, सायली उठ ना प्लीज असं म्हणत होता अर्जुन. काय झालं तुला? पाणी आहे का? पाणी पाणी कुणाकडे आहे का? प्लीज पाणी द्या ना असं म्हणत होता अर्जुन. सायली उठ ना ग, सायली उठ ना. काय झालं तुला सायली, सायली उठ ना असं म्हणत होता अर्जुन. तर आता पाणी मारतो अर्जुन सायलीच्या चेहऱ्यावर. सायली उठ ना असं म्हणत होता अर्जुन, प्लीज उठ ना सायली, प्लीज उठ ना. सायली उठ असं म्हणत असतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता सायलीला जाग येते. ठीक आहेस तू असं म्हणत होता अर्जुन, पाणी घे असं म्हणतो तो. तर आता सायली पाणी पिते. आता बरं वाटतंय असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो होता अर्जुन, कारण लोक जमा झालेले असतात ना त्यामुळे. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता प्रतिमा येते कल्पनाकडे आणि आता वरून अस्मिता आणि प्रताप बघत असतात बघा प्रेक्षक हे सगळं. तर आता इथे कल्पना स्वयंपाक करत असते. तर आता प्रतिमा येते त्याच्याकडे. मी काय मदत करू का ग असं म्हणते आता प्रतिमा. नाही ग नको, करते मी असं म्हणते आता कल्पना. आणि काय आहे ना, अलीकडे माझी किचनमध्ये यायची वेळच येत नाही. आज तशी वेळ आली तर करू दे ना स्वयंपाक असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रतिमा म्हणते, आजकाल सगळा स्वयंपाक वगैरे सायलीच करते ना असं म्हणते प्रतिमा. तर आता कल्पना बघते प्रतिमाकडे. फार लाघवी मुलगी आहे ती असं म्हणते आता प्रतिमा. अगदी तुझ्यासारखी. अगं ये असं म्हणत होता प्रताप. ऐकू येत नाहीये ना असं म्हणते आता अस्मिता. एक काम करा मी जाते असं म्हणते आता अस्मिता. कुठे चाललीस असं म्हणत होता प्रताप. त्यांना बोलू दे, तू इथेच थांब म्हणतो होता प्रताप अस्मिताला. आणि आता प्रतिमाचं बोलणं वर थांबून ऐकण्याचा प्रयत्न करतात प्रताप आणि अस्मिता. सायली मला जेव्हा पहिल्यांदा ह्या घरात घेऊन आली ना, तेव्हा माझ्याशी खूप गप्पा मारायची असं म्हणते आता प्रतिमा. कोणाबद्दल बोलायची माहितीये का असं म्हणते आता प्रतिमा. कोणाबद्दल असं म्हणते आता कल्पना. तुझ्याबद्दल असं म्हणते आता प्रतिमा. तुझं कौतुक करून थकत नव्हती ती. मला म्हणायची, माझी सासू माझी यशोदा आहे. तिने मला जन्म दिला नसेल तरी माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम केलंय तिने. तर आता कल्पनाला आठवायला लागतं, माझी देवकी कुठे आहे मला माहित नाही, पण तितकंच माझ्यावर भरभरून प्रेम करणारी माझी यशोदा माता तुम्ही आहात असं म्हणून सायली मिठी मारलेली असते ना कल्पनाला, ते आठवतं आता कल्पनाला. मी या घरात आल्यापासून ती माझ्या पाठीशी उभी आहे. मला तिने कधीही एकटं नाही वाटू दिलं. एवढं सगळं बोलायची ना ती. नाही नाही, पण मला तर वाटतंय हे सगळं सायली खोटं बोलत होती माझ्याशी. तर आता कल्पना बघते प्रतिमाकडे. हा असं म्हणते तर प्रतिमा, कारण तुझं आताचं वागणं बघितल्यावर ते यशोदासारखं अजिबातच नाही आहे असं म्हणते तर प्रतिमा. आई आपल्या मुलांच्या सगळ्या चुका पोटात घालते असं म्हणते तर प्रतिमा. राग नाही धरत, पण तू बघ सायलीवर तू इतका राग धरलायस ना, जितका कोणी आपल्या शत्रूवरही नाही धरत असं म्हणते आता प्रतिमा. खरं तर यशोदेला देवकीपेक्षा भाग्यवान मानलं जातं असं म्हणते आता प्रतिमा. रक्ताचं नातं काय कोणीही जपतं ग, जी मनाची नाती जपते तीच खरी आहे असं म्हणते आता प्रतिमा. आणि कल्पनाला ऐकून सगळं इमोशनल होत असते ती. अशी यशोदा मला परत ह्या घरात दिसेल असं म्हणते आता प्रतिमा. नाही, मला उत्तर नको देऊ असं म्हणते आता प्रतिमा. एकदा स्वतःशी बोल असं म्हणते प्रतिमा. स्वतःला थोडे प्रश्न विचार, त्यांची प्रश्नांची उत्तरं शोध. मग कदाचित तुझ्या लक्षात येईल, ज्या मुलीला तू एवढी माया लावलीस तिला परत तूच पर्क केलंस. तर आता कल्पनाला रडायला येतं बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पनाला आठवायला लागतं कसं सायलीला हाताला लागलेलं असतं. तर तेव्हा सायली म्हटलेली असते थोडंसं लागलंय, तेव्हा कल्पना कसं तिची मलमपट्टी केलेली असते सगळं आता कल्पनाला आठवत असतं आणि आता ती रडत असते बघा प्रेक्षक हो. हळू थांब ग जरा असं वगैरे म्हणत असते ना कल्पना, ते आठवतं तिला. आणि आता ती खूप रडत असते, कसं ती माया करत असते सायलीची असं तिला सगळं आठवतं आणि आता ती खूप रडत असते बघा प्रेक्षक हो कल्पना. सगळं आठवण करून करून ती रडत असते.
तर आता सायलीला अर्जुन म्हणतो, काय झालं तुला? अचानक चक्कर आली तुला? असं म्हणतो आता अर्जुन. होय हो, अचानक मला गरगरल्यासारखं झालं असं म्हणते आता सायली. आपण छान गप्पा मारत होतो, हसत होतो, मग असं अचानक काय झालं असं म्हणतो आता अर्जुन. मला पण नीट कळलं नाही हो असं म्हणते आता सायली. पण तुम्ही जेव्हा बोलत होता ना तेव्हा मला अचानक वेगळंच कुठल्या तरी आवाज यायला लागले असं म्हणते आता सायली. आणि भास व्हायला लागले असे विचित्र काहीतरी असं म्हणते आता सायली. एका लहान मुलीचा आवाज येत होता असं म्हणते आता सायली. ती तिच्या आईला हाक मारत होती, तिच्याशी काहीतरी बोलत होती. कुठली लहान मुलगी असं म्हणत होता अर्जुन. ते काय मला माहित नाही हो असं म्हणते आता सायली. पण मला हे भास असे पहिल्यांदा नाही झालेले असं म्हणते आता सायली. नेहमी होता तसे भास, पण का होता ते काय कळत नाही असं म्हणते आता सायली. बरं रिलॅक्स, आपण एक काम करू, आताच डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणतो आता अर्जुन. नाही नको असं म्हणते आता सायली. मला भास आले आणि त्याचा त्रास आला एवढाच, बाकी मी बरी आहे असं म्हणते आता सायली. मग आता आपण घरी जाऊया, तू आराम कर घरी जाऊन असं म्हणतो अर्जुन. आणि परत तुला असे भास आले तर आपण डॉक्टरांशी बोलू असं म्हणतो अर्जुन. नाहीतर पुढे जाऊन प्रॉब्लेम व्हायला नको. आणि आता हे सगळं काय आहे अश्विनशी डिस्कस करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. मी आताच डॉक्टरांशी बोलतो असं म्हणतो अर्जुन. डॉक्टर देशपांडेंना फोन करतो असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणते आता सायली. चला असं म्हणते आता ती. तर आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, सायलीला तिच्या लहानपणाबद्दल काही आठवत असेल का? तिला तिचे आई बाबा आठवत असतील का? तर आता तिकडून सायली ओरडत असते अर्जुनला, अहो चला ना, एवढा चेहरा पाडण्यासारखं काहीच झालेलं नाही आहे असं म्हणते आता सायली. आणि मला बाईक चालवता येत नाही ना. तर आता अर्जुन येतो. बरं चल असं म्हणतो आता अर्जुन. आणि जाताना ना औषधांच्या दुकानात जाऊया, प्रतिमा त्यांच्या गोळ्या घ्यायच्या आहेत तिथून. तर अर्जुन म्हणतो, का? आमच्या घरी तर सगळी औषधं डॅडच्या कंपनीतूनच येतात ना. मग असं म्हणतो अर्जुन. रविराज काका म्हणाले की ते त्या दुकानातून घेतात, मग तिथूनच घेऊया ना असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, रविराज काकांना चांगलं माहितीये की जर ते डॅडला म्हणाले की मी औषधाचे पैसे देतो तर जीव घेतील बाबा तिचा, म्हणून कदाचित ते असं म्हणत असतील असं म्हणत अर्जुन. नो इशू, आपण घरी जाऊ, मी घरी गेल्यावर त्याच दुकानातून औषधं मागून घेतो असं म्हणत अर्जुन. मग आताच जाताना घेऊया ना असं म्हणते सायली. नाही, आता तुला आरामाची गरज आहे असं म्हणत अर्जुन. आधी घरी जाऊ, प्रतिमा त्याची औषधं मागून घेऊ तिथून, चल आता असं म्हणत अर्जुन. तर आता इथे कल्पना आपल्या खोलीमध्ये असते. अगं सायली तयार झाले का? कारण तिथे नव्हती ती. ह्या बघा, सकाळी लवकर उठून आंघोळ पांघोळ करून कामाला लागलेत. गुरुजींनी 8:15चा मुहूर्त दिलाय, त्या मुहूर्तावर पूजा झाली पाहिजे. सगळी तयारी झाली आहे पूर्णाची असं म्हणते तर सायली. बघा सगळी तयारी केलेली आहे सायलीने, कशाला काळजी करता, पूजा अगदी वेळेतच होईल. असे फ्लॅशबॅक येत असतात आता कल्पनाला. सायली तुला ना म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे, कारण अस्मिता तुला इतका त्रास देते तरी तुझा जीव आपला सारखं तिच्या साठी तुटतोय. मी नेहमी तुझी बाजू घेतो, पण आता निक्षून सांगतोय तुला, अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही अजिबात असं म्हटलेलं असतं ना प्रताप सायलीला. आता तर ते सगळं आता आठवतं कल्पनाला. तर आता प्रताप येतो कल्पनाकडे आणि कल्पना मात्र खूप इमोशनल झाली असते बघा प्रेक्षक हो. तर आता प्रताप मनातल्या मनात म्हणतो, सायलीला नक्की तिची बाजू न घेतल्याचा त्रास होतोय असं म्हणत होता प्रताप. कल्पना असं म्हणत होता प्रताप, तुला कसला त्रास होतोय का? तर आता कल्पना म्हणते, हो मला ना तुमच्या वागण्याचा त्रास होतोय असं म्हणते कल्पना. कसला असं म्हणत होता प्रताप. मग माझ्या वागण्याचा? अगं आता मी काय केलंय असं म्हणत होता प्रताप. तर आता कल्पना म्हणते, तुम्ही पूर्वी असे नव्हता तो, आता तुम्ही ना कुणाला किती दुखवताय हे तुमच्या लक्षातच येत नाही असं म्हणते आता कल्पना. मी काय केलं असं म्हणतो आता प्रताप. मी कुणाला दुखावलंय आता? तर आता प्रताप म्हणतो, अच्छा म्हणजे मी तुला पूर्वीसारखा वेळ देत नाही म्हणून चिडलेस तू असं म्हणतो आता प्रताप. काय करू, फॅक्टरीची कामं इतकी वाढली आहेत ना. तर आता कल्पना म्हणते, ह्या अशा तक्रारी करायला आपलं काय नवीन लग्न झालेलं नाही असं म्हणते आता कल्पना. अगं मग तुझी नेमकी तक्रार काय असं म्हणतो होता प्रताप. अच्छा, मी पूर्वीसारखा तुझ्यावर प्रेम करत नाही असं वाटतंय का तुला असं म्हणतो होता प्रताप. नाही नाही, असं वाटू शकतं, कारण लग्नाला कितीही वर्ष झाली तरी प्रत्येक बायकोला असंच वाटतं. अरे असं म्हणतो होता प्रताप. हे पण नाही, नेमकं काय प्रॉब्लेम असेल असं म्हणतो होता प्रताप. मी तुझ्यासाठी खूप दिवस फुलं आणली नाहीत म्हणून चिडलीस ना तू असं म्हणत होता प्रताप. हो ना असं म्हणून हसतो तो. तर आता कल्पना बघते तिच्याकडे. माझ्या मनामध्ये काय चाललंय ना हे तुम्हाला अगदी बरोबर कळतंय असं म्हणते आता कल्पना. पण तुम्ही ना उगाच असा वेळ पांघरून पेडगावला जाताय असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो, कल्पना, आणि आता वैतागून निघून जाते तिथून आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते मला बरोबर कळतंय कल्पना असं म्हणतो आता प्रताप. मी सायलीवर चिडलोय त्याचा तुला राग येतोय. चांगला आहे असं म्हणतो होता प्रताप. हा तुझा चांगलपणा आहे ना, तोच तुला सायलीकडे घेऊन जाईल असं म्हणतो होता प्रताप. असं म्हणून हसतो तो होता. तर आता सुमनला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. भाऊजी तुम्ही मुंबईला निघालात असं म्हणते आता सुमन रविराजला. परत कधी येणार? मी मुंबईला जाणार होतो, पण माझी मीटिंग कॅन्सल झाली म्हणून जरा सुभेदारांकडे जाऊन येतो असं म्हणतो आता रविराजा. या हो का, मग मला वाटेत मार्केटपर्यंत सोडाल? आठवड्याभराची भाजी घ्यायची आहे मला असं म्हणते आता सुमन.
तू कशाला मार्केटमध्ये जातीयस? चैताली नाही आहे का असं म्हणत होता रविराज. अहो ती गणपतीसाठी कोकणात गेली आहे असं म्हणते आता सुमन. आनंद चतुर्दशी नंतरच येणार होता. एरवी ही सगळी कामं बहिणीच करतात, पण आता त्या नाही तर मग मला बघायला हवं ना असं म्हणते आता सुमन. आता तिला तिचं माहेर पण मनसोक्त भोगू दे. चल मी जाता जाता सोडतो तुला असं म्हणतो रविराज. हो असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया बसलेली असते हॉस्पिटलमध्ये आणि इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यातच आता अश्विन येतो. तुम्ही जरा वेळ बाहेर जाता असं म्हणत होता अश्विन त्या एका कॉन्स्टेबलला. तर आता ती कॉन्स्टेबल बाहेर जाते. तर आता प्रिया म्हणते अश्विन तू आलास, मी तुझीच वाट बघत होते असं म्हणते आता प्रिया. बस ना. तर एक बॅग घेऊन आलेलो बघा प्रेक्षक हो अश्विन. तुला माहिती आहे मला चांगली भूक लागली आहे. मला माहिती होतं तू घरचंच जेवण आणणार ना, म्हणून या विचारानेच मला भूक लागली होती असं म्हणते आता प्रिया. चला भूक लागते म्हणजे तुझी तब्येत सुधारतीये, जेवणाचं घेऊया असं म्हणत होता अश्विन. तर आता प्रिया परत ऍक्टिंग करायला लागते. तब्येत सुधारते की नाही कळत नाहीये, पण अरे सकाळी पण करकरत होतं असं म्हणते आता प्रिया. हरकत नाही, पूर्णपणे बनवायला थोडा वेळ लागेलच, काळजी नको करू असं म्हणत होता अश्विन. जेवणाचं घेऊया असं म्हणत होता अश्विन. तर आता तो बॅग आणलेला असतो. कोणी बनवलाय असं म्हणते आता प्रिया. कोणी बनवलंय सालीने का विमलताईने असं म्हणते प्रिया. तर आता ते हॉटेलचं जेवण असतं. तर आता प्रिया बघते ते जेवण. हे काय असं म्हणते आता प्रिया. तू घरून जेवण आणणार होतास ना, मग ह्याच्यावरून तर वाटतंय तू हॉटेलमधून आणलंस असं म्हणते आता प्रिया. मी हे जेवण बाहेरूनच आणलंय असं म्हणत होता अश्विन. का असं म्हणते आता प्रिया. आपल्या घरातून तुझ्यासाठी डबा आलेला नाहीये आणि येणार सुद्धा नाही असं म्हणत होता अश्विन. कारण सायलीने तुझ्यासाठी जेवण द्यायला साफ नकार दिलाय असं म्हणत होता अश्विन. तर आता प्रिया म्हणते काय. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता अस्मिता म्हणते विमल तुला घरातली कामं करायची आहेत का भटकायला बाहेर जायचं आहे ग असं टोमणा मारते आता अस्मिता सायलीला बघून. अहो अस्मिता ताई असं काय करताय, मी कामच करते ना असं म्हणते आता विमल. आता उलट उत्तर देणार आहेस मला असं म्हणते आता अस्मिता. तर प्रतिमा म्हणते अस्मिता तुला एकदम काय झालं, तुला सांगून काय उपयोग आहे का प्रतिमा त्या असं म्हणते आता अस्मिताने. म्हणते तू तर सायलीचीच बाजू घेणार, तिला मम्माने बाहेर जायची परमिशन काय दिली, तिने अख्खा दिवस घराबाहेर काढला, आता सगळी घरातली कामं मलाच करावी लागतात असं म्हणते आता अस्मिता. हो का असं म्हणते आता कल्पना. अशी तू काय तयारी केलीस का असं म्हणते आता कल्पना अस्मिताला. तर आता अस्मिता म्हणते अगं करणारच होते ना मी विमलला सांगते ते तांब्या पितळाची भांडी आहेत ना स्टोरूम मध्ये ती घेऊन ये म्हणजे ती घासता येतील असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली म्हणते मी काढून ठेवते अस्मिता ताई. तर आता विमल म्हणते थांबा सायली ताई मी काढते, कुणालाही ती भांडी काढण्याची गरज नाही असं म्हणते आता कल्पना. आणि काय ग आपण काय गणपतीला तांब्या पितळाची भांडी वापरतो का ग असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता म्हणते नाही वापरत का, नाही ना असं म्हणते आता कल्पना. मग आपण जी वापरतो ना चांदीची भांडी ती हिने कालच लख करून ठेवले तसं म्हणते आता कल्पना. तर आता प्रिया अश्विनला म्हणते माझी बालपणीची मैत्रीण आहे आणि सख्खी वय तरी ती, मग आई काय म्हणाली असं म्हणते आता प्रिया. ती ओरडली असेल ना तिला. तर आता अश्विन म्हणतो मम्मा अजिबात नाही असं म्हणतो आता अश्विन. ती तर गप्पच होती आणि डॅड तर म्हणाले की ह्या घरातून तुला कुठली मदत मिळणार नाही असं म्हणतो आता अश्विन. खरंच सॉरी असं म्हणतो अश्विन. मला ना आता लाज वाटते की मला त्या घरात जन्म मिळाला आहे, या लेवलची माणसं आहेत ती. तर आता प्रिया म्हणते अरे अश्विन असं नको बोलूस, माझं चुकलं म्हणून ते असं वागतायत असं म्हणते आता प्रिया. पण आपल्या घरातली माणसं मनाने खूप चांगली आहेत अरे असं म्हणते आता प्रिया. असं नको म्हणूस त्यांना त्यांच्याबद्दल, तू त्यांची बाजू घेतेस तन्वी, कमाल आहे तुझी, खरंच कमाल आहे असं म्हणत होता अश्विन. जाऊ दे मला ना आता त्यांचा विचारच करायचा नाही असं म्हणत होता अश्विन. तू जेवण करून घे, गार होईल नाही तर, पटकन जेवण घे असं म्हणत होता अश्विन. नाही इच्छा नाही आहे माझी जेवायची असं म्हणत होता प्रिया. चल मी मदत करतो असं म्हणून भरत होता प्रियाला तो. नको आहे रे अश्विन खरंच नको असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो जेवली नाहीस तर बरं कसं वाटेल, जेव हा खा खा असं म्हणत होता अश्विन. गुड असं म्हणत होतो. ह्याची बिंडोक फॅमिली आता माझ्या खूपच विरोधात गेलेली आहे. आता माझ्या बाबतीत साधी माणुसकी ही दाखवत नाहीयेत. आता मी सुभेदारांनी किल्लेदारांच्या घरात जे जे कमवलं ते सगळं घालून बसले, आता परत कसं मिळवू असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अस्मिता म्हणते अच्छा म्हणजे तू सायलीला परमिशन दिली होतीस, तिने सगळी कामं केली तरीही मी तिला बोलले म्हणून तुला राग आला का मम्मा असं म्हणते अस्मिता. तर आता अर्जुन आणि प्रताप एकदमच शॉक्ड होतात हे काय बोलते अस्मिता म्हणून. तर आता कल्पना म्हणते अजिबात नाही, मला ते माय मावशींना फोन करायचा आहे, मी आलेच असं म्हणते आता कल्पना. तर आता वर का जाती आहेस, माझा फोन इथेच आहे म्हणून अर्जुन आता कल्पनाला फोन देतो. कल्पना असं म्हणत होता प्रताप, तुझा फोन खाली आणून देऊ का मी असं म्हणत होता प्रताप. नको असं म्हणते आता कल्पना. तर आता सगळे हसायला लागतात मनातल्या मनात. अर्जुन प्रताप आणि अस्मिताने आता कल्पना निघून जाते वरती. सायली आता भांडी घासायची नाही आहेत तर मग वरती जाऊन ताणून घेऊ नकोस, डेट संपली तुमची, माझ्यासाठी काहीतरी खायला कर जा असं म्हणते आता अस्मिता सायलीला. हो अस्मिता ताई हातपाय धुवून येते आणि लगेच करायला घेते असं म्हणते आता सायली. तर आता सायली वरती जाते. तर आता इथे अस्मिता हसायला लागते खाली.
तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सुभेदारांच्या घरी डॉक्टर श्रद्धा आलेली असते आणि म्हणते यांना कुठली दुसरी गोळी देत होते ते बघू जरा, असं म्हणते आता ती डॉक्टर श्रद्धा. आणि आता इथं बघा प्रेक्षक रविराज सुद्धा आलेला असतो आणि आता डॉक्टर श्रद्धा बघत असते की प्रतिमाला दुसरी कुठली गोळी दिलेली जात असते म्हणून. काय असं म्हणते आता श्रद्धा, ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे. चुकीची गोळी म्हणजे असं म्हणतो अर्जुन, म्हणजे ह्या गोळीने पेशंटची मेमरी तर वापस येणारच नाही, उलट मेंदूला शीतलता येऊ शकते. तर आता रविराज म्हणतो प्रतिमाला औषधं द्यायची सगळी जबाबदारी तन्वी सांभाळत होती, तीच तिला औषधं द्यायची, असं म्हणतो रविराज. तर आता इथे सायली प्रियाकडे जाते हॉस्पिटलमध्ये आणि म्हणते आता सायली, तू मुद्दाम प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस, त्यांचा मेंदू चालेल नसा व्हावा म्हणून. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे प्रिया, तू नक्की प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या का देत होतीस, असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.